साहेब, आज मुंबईमध्ये मोदींची सभा आहे. ही सभा राष्ट्रवादीच्या अर्जावर घेण्यात आलेली आहे, अजित पवार गटाच्या. आणि आज दादा नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. अशी माहिती मिळते की आपण सभेसाठी उपस्थित राहणार आहे का? हे बघा, तुम्ही आता हे प्रश्न जे आहेत ना, अशा रीतीने विचारण्याची आवश्यकता नाही. निवडणुकीला 4 दिवस राहिलेले आहेत. इथे नाशिकला सुद्धा नाशिक हा आमचा जिल्हा, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नाही आले. मी आणि मोदी साहेब आणि आमचे लोकल लोक होते. याचं कारण असं आहे की एवढ्या 288 मतदारसंघामध्ये जर जायचं असेल तर हे मोदी साहेबांबरोबर हे तिन्ही जे आहेत प्रमुख नेते, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, हा जर राहू शकत नाही. आणि सगळ्यांना कल्पना आहे, प्रत्येकजण वेगवेगळ्या रस्त्याने आपापला प्रचार करतो आहे. त्यामुळे ते बघ का हजर राहिले नाही वगैरे वगैरे हे प्रश्न काही उद्भवत नाहीत असं मला वाटतं. आता मला सुद्धा नाशिकमध्ये काम आहे, माझ्या मतदारसंघामध्ये काम आहे, काय पूर्ण दिवस जातो. आणि इथे होते तेव्हा कोणी नव्हतं, त्यावेळेला मी होतोच. तर त्यामुळे तो प्रश्न येत नाही. आणि प्रत्येकजण आपापल्या 2-3 दिवसच राहिलेत प्रचाराला. खरं तर 17 तारीख प्रचाराची शेवटची आहे आणि आज 14 तारीख आहे. 15-16 साल आणि 288 मतदारसंघ आणि त्यासाठी जे आहे. आणि मोदी साहेब एकटे सभा जिंकण्यास समर्थ आहेत. आणि त्यांचा जो मेसेज जो आहे तो एका ठिकाणी जरी बोलले तरी सगळ्या राज्यात जातो, मतदारसंघात जातो, देशभरात जातो. हरिश्चंद्र चव्हाण यांचं दुःखद निधन झालं, त्याबद्दल मी शोक व्यक्त करतो. आमचे ते मित्र होते. 2-3 वेळा ते खासदार म्हणून निवडून आले आपल्या नाशिक जिल्ह्यातून. आणि विशेषतः आदिवासी रिझर्वेशनमधून ते आले निवडून. सगळ्यांशी मन मिळावं त्यांचा स्वभाव असायचा. मध्यंतरी काही वर्षापूर्वी त्यांना अतिशय जबरदस्त अपघात झाला. त्या अपघातामध्ये त्यांना बरेच फ्रॅक्चर आणि बराच त्रास झाला. काही महिने त्यांना इस्पितळात राहावं लागलं. त्याच्यानंतरसुद्धा काही वर्ष जे आहेत त्यांना तो त्रास होत राहिला. अलीकडे असं वाटलं होतं की ते आता पूर्ण बरे झाले आणि ते खरं तर थोडंसं निवडणुकीची सुद्धा तयारी करत होते. परंतु आता हा अचानक ही जी आपल्याकडे माहिती आली, दुःख वाटलं की एक सामाजिक कार्यकर्ता सामान्य कुटुंबातून 2-3 वेळा दिल्लीमध्ये जातो आणि प्रतिनिधित्व करतो समाजाचं. ही फार मोठी सराहनीय, ज्याला आपण कौतुकास्पद अशी गोष्ट आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देऊ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.